गुन्हे दाखल असून त्याला अनेकदा अटक देखील झाली आहे। तर निखिल पोपटाणी हा सिगरेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटिंगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो। दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले। शनिवारी देखील हे दोघं पार्टीत सहभागी झाले। यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून 2 महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले। तर काय आहे इनसाइड स्टोरी या पार्टीची? प्रांजल खेवलकरांची काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणीशी ओळख झाली। श्रीपाद यादववर याआधी बेटिंग प्रकरणात गुन्हे दाखल आहेत, अनेकदा त्याला अटकही करण्यात आली आहे। निखिल पोपटाणी सिगरेट व्यावसायिक आहे, बेटिंगच्या दुनियेत बुकी अशीही त्याची ओळख आहे। दोघांनी खेवलकरांच्या मित्रामार्फत ओळख वाढवली आणि खेवलकरांच्या सर्कलचा भाग बनले। शनिवारी पार्टीतही यादव पोपटाणी सहभागी झाले। श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून 2 महिलाही पार्टीत आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ आढळले। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा 21 महिन्यापूर्वी निर्घृण हत्या त्यांची करण्यात आली होती आणि अद्यापही मुंडे परिवाराला न्याय मिळाला नसल्यानं आता उद्या महादेव मुंडेंचं कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईमध्ये भेट घेणार आहे। या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय आपली सगळी कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडेल अशी माहिती मिळतेय। आज संध्याकाळी मुंडे कुटुंबीय मुंबईसाठी रवाना होतील। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंडे कुटुंबियांना उद्या मुंबई इथं भेटीसाठी बोलवण्यात आलंय। याआधी महादेव मुंडेंना न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 2 वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यानंतर परळी इथं भर पावसात रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं होतं। दरम्यान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत करावा अशी मागणी महादेव